राज्य सरकारने कर्ज हमी योजनेची मर्यादा ओलांडली, त्याच्यामुळे खळबळ माजली। नियमानुसार कर्ज हमी मर्यादेच्या 86% पेक्षा जास्त कर्जाला सरकारनं हमी दिली आहे। आतापर्यंत राज्य सरकारकडून 1.5 लाख कोटींच्या कर्जाला हमी दिली गेली आहे। राज्य सरकारवर 7,80,000 कोटींचं कर्ज असताना कर्ज हमीचा बोजा वाढतोय। राज्याच्या अर्थ खात्याचा कर्ज हमीला विरोध आहे आणि या निर्णयामुळे हा बोजा वाढतोय। मर्यादेपेक्षा 69,000 कोटींनी जास्त रकमेला सरकारची कर्ज हमी दिली गेल्याचं समोर आलंय। कर्ज हमी ही मर्यादेपेक्षा 86% जास्त कर्जाला हमी देते आणि त्याच्यामुळे आता अडचण निर्माण होऊ शकते, कारण आतापर्यंत राज्य सरकारकडून 1.5 लाख कोटींच्या कर्जाला हमी दिली गेलेली आहे आणि या कर्ज हमी योजनेची मर्यादा आता सरकारनं ओलांडलेली आहे। राज्याच्या अर्थ खात्याला खरं तर कर्ज हमीचा विरोध आहे, मात्र तसा निर्णय घेतला गेला, त्याच्यामुळे ही अडचण निर्माण केली आहे। मर्यादेपेक्षा 69,000 कोटींनी जास्त कर्जांना हमी दिली गेली आहे। राज्य सरकारकडून कर्ज हमी योजनेची जी मर्यादा आहे ती ओलांडली गेलेली आहे। 86% जास्त कर्जाला हमी दिली आहे सरकारनं आणि आतापर्यंत 1.5 लाख कोटींच्या कर्जाला हमी दिलेली आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। शिवाजी, काय नेमके पडसाद या सगळ्याचे उमटू शकतात, कारण राज्य सरकारनं ही जी कर्ज हमी योजनेची आता मर्यादा ओलांडली असं समजते त्याचे? मोठमोठे कर्जांना शक्यतो राज्य सरकारने हमी द्यायचीच नाही असा निर्णय मध्यंतरी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि आपल्याला लक्षात असेल की साखर कारखान्यांना जे कर्ज दिली जात होती त्याच्याबद्दल हमी न देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानंतर पुन्हा आता यावेळेस जेव्हा साखर कारखान्यांना हमी देण्यात आली तेव्हा संचालकांवरती देखील त्याची जबाबदारी असेल असा निर्णय कॅबिनेटने घेण्यात आला होता। मात्र फक्त इथपर्यंतच नाही, तर इतर जी कर्ज आहेत त्यांच्या बाबतीत पण देखील ही आकडेवारी जी आहे अत्यंत बोलकी आहे आणि साधारण 69,000 कोटी मर्यादेपेक्षा 69,000 कोटीची जी हमी आहे ती देण्यात आलेली आहे। महाराष्ट्रासारख्या बड्या राज्याला हे एवढं कर्ज तसं कठीण नाहीये, मात्र जे चांगल्या सशक्त अशा अर्थव्यवस्थेसाठी हे दोतक जे आहे ते देखील चांगलं नाहीये आणि त्यामुळं अलीकडच्या काळात आपण देखील पाहिलं असेल की सामाजिक कल्याणाच्या योजना राबवताना लाडली बहीण योजनेच्या बाबतीमध्ये असे ताशेरे आपल्याला समोर येताना पाहायला मिळत होते। अर्थ खात्याने या संदर्भात नाराजी व्यक्त केल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र अजित पवार यांनी याच्यावरती स्टेटमेंट दिलं, अशा प्रकारची कुठलीही बातमी नाही असं सांगितलं होतं। मात्र आकडेवारी जी असते ती बोलकी असते। हाताच्या कंगणाला आरसा कशाला असे एक मराठीमध्ये म्हण आहे, तशा पद्धतीने राज्याची अर्थव्यवस्था आहे आणि त्याच्यामध्ये आता लाडली बहीण योजना असो इतर योजनांसाठी जो सरकार घोषणा करत आहे त्याच्यासाठी पैसा आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। आणि पुन्हा ज्या पद्धतीने कर्जाचे डोंगर राज्यावरती उभं राहत आहेत ते पाहता हे झेपणारा आहे का राज्य सरकारला, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। गेल्या 2 दिवसापूर्वीच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ठेवी आहेत त्याच्यामधील देखील मोठ्या प्रमाणात ठेवी राज्य सरकारने MMRDAच्या कामासाठी वापरल्याचं सांगण्यात आलं होतं। तर एकंदरीत पाहता राज्य सरकारने अशा पद्धतीने जे सशक्त अर्थव्यवस्थेसाठी जे काही दोतक आहेत, जे मानक आहेत ते ओलांडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या सगळ्यामुळे कुठेतरी राज्याच्या अर्थव्यवस्थेवरती मोठा परिणाम होतोय। मागणी आणि पुरवठ्याचा जो बंद असतो तो देखील कुठेतरी मागे पडताना पाहायला मिळतोय। मोठी वित्तीय तूट आपल्याला पाहायला मिळते आणि आता भविष्यामध्ये जर कर्जाचा डोंगर जशा पद्धतीने वाढत राहील ते एकंदरीत पाहता येणारं कोणतंही सरकार असलं त्याला पुन्हा एकदा कर्ज घ्यावं लागणार आहे, एकंदरीत निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळते। अगदी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आपण बघतोय राज्य सरकारनं कर्ज हमी योजनेची मर्यादा ओलांडली आहे, त्याच्यामुळे आता खळबळ माजते। नियमानुसार 86% जास्त झालेली आहे कर्जाला हमी, जितकी मर्यादा होती त्याच्यापेक्षा जास्त झाली आहे आणि आतापर्यंत राज्य सरकारकडून 1.5 लाख कोटींच्या कर्जाला हमी दिली गेली आहे। राज्य सरकारवर 7,80,000 कोटींचं कर्ज आहे आणि त्याच्यातच आता कर्ज हमीचा बोजा सुद्धा वाढतोय, त्याच्यामुळे निश्चित ही मोठी तूट जाणवणार आहे। राज्याच्या अर्थ खात्याचा कर्ज हमीला विरोध आहे, पण तरीही निर्णय घेतला गेला, त्याच्यामुळे हा बोजा वाढलाय। मर्यादेपेक्षा 69,000 कोटींनी जास्त रकमेला सरकारकडून कर्ज हमी दिली गेलेली आहे, ज्याच्यामुळे ही मोठी अडचण निर्माण झाली आहे। सरकारनं कर्ज हमी योजनेची ही मर्यादा ओलांडलेली आहे।
आणखी आपण या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत। अर्थतज्ञ विश्वास उटगी आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। विश्वासजी, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर। आपण बघतोय कर्ज हमीची जी मर्यादा आहे ती राज्य सरकारने आता ओलांडली आहे आणि थोडी नाही तर 86% पेक्षा जास्त कर्ज हमी दिली आहे। काय नेमके परिणाम याचे होऊ शकतात? राज्य सरकारचं डोक्यावरचं कर्ज हे प्रमाणाबाहेर केव्हाच गेलंय। एवढंच नव्हे तर वित्तीय तूट सुद्धा आता 2 लाख कोटी पर्यंत आलेली आहे। बजेट मुख्य सँक्शन करताना बजेटपेक्षा जास्त पुरवणी मागण्या सुद्धा त्यांनी सँक्शन करून घेतल्या आहेत। ही सुद्धा एकूणच FRBM ऍक्टची उल्लंघनाची बाब त्यांनी आपण बघितलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कितीतरी गोष्टींचं उल्लंघन केलेलं आहे। त्यामुळे आता 86%चं जे काही तुम्ही उल्लंघनाची गोष्ट सांगताय तर जवळजवळ सर्व क्षेत्रात महाराष्ट्राने हे जे वित्तीय संकल्पना आहेत, कर्ज किती घ्यावं आणि त्याच्या किती फेडण्याची मर्यादा आहे, या सगळे नॉर्म्स जे आहेत हे त्यांनी ओलांडलेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्र सरकारचं आजची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय अशी आहे आणि म्हणूनच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो किंवा FRBM ऍक्ट असो, याच्या सर्व नियमावली धोडकावून आज वित्तीय ज्याला म्हणतो बेशिस्तपणा हा महाराष्ट्र सरकारमध्ये दिसतोय। बरं विश्वासजी, आता तुम्ही काही गोष्टींचा उल्लेख केलात की सगळ्या क्षेत्रांमध्ये ही मर्यादा ओलांडली गेलेली आहे। अशा कुठल्या नेमक्या बाबी तुम्ही उल्लेख करू इच्छिता की ज्याच्यामुळे खरं तर ही अडचण निर्माण झाली किंवा भविष्यात तूट भरून काढायची झाली तर त्याच्यावर कुठेतरी सरकारला हात आखडता घेता येऊ शकतो किंवा काहीतरी परिणामकारक तिथे उपाययोजना करता येऊ शकते? असं आहे की तूट तर भरून काढलीच पाहिजे, कारण का ती 2 लाख कोटीपर्यंतची तूट आहे। परंतु आता ज्या काही सर्व योजना चालल्या आहेत त्या कर्ज काढून चाललेल्या योजना आहेत, हे अत्यंत बेशिस्तीचं उदाहरण आहे। योजना किती चांगल्या किंवा किती वाईट हा मुद्दा नाहीये, परंतु जर तुम्हाला तुमच्याकडे उत्पन्नाची साधनच कमी आहेत आणि तुमचा खर्च हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे तर ते वित्तीय बेशिस्त काही खपून घेता कामा नये। त्यामुळे FRBM ऍक्ट असो किंवा RBIचा ओव्हरड्राफ्टचा प्रश्न असो, या दोन्ही ठिकाणी सरकारने वित्तीय बेशिस्त दाखवलेलीच आहे आणि ती गेली सातत्याने काही वर्ष चालू आहे आणि आता त्याचा कडेलोट होत आहे। बरं विश्वासजी, धन्यवाद। ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी।